शेतकऱ्यांच्या अश्रूंवर कुणाचा डल्ला? अवकाळी पावसाच्या आकडेवारीत संशयास्पद तफावत. संजय काका पाटील संतप्त. एका बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. द्राक्षबागा, पिके आणि कष्टाचे स्वप्न एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. आणि दुसऱ्या बाजूला त्याच नुकसानाच्या नोंदीतच संशयास्पद तफावत आढळल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर आणि येळावी येथे 22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो शेतकरी संकटात सापडले. घर चालवायचे कसे, कर्ज फेडायचे कसे आणि पुढची पेरणी करायची कशी, या विवंचनेत शेतकरी असताना आता हवामानाच्या नोंदीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार संजय काका पाटील यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठवलेल्या पत्रात धक्कादायक बाब उघड केली आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस लिया खाजगी कंपनीच्या हवामान केंद्रातून एकाच दिवसाच्या पावसाचे 2 वेगवेगळे अहवाल देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. पहिल्या अहवालात विसापूर आणि येळावी येथे तब्बल 59.8 मिमी पावसाची नोंद दाखवण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी आलेल्या दुसऱ्या अहवालात हीच आकडेवारी अचानक कमी दाखवण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. कारण कमी पावसाची नोंद ग्राह्य धरली गेल्यास पीक विम्याची रक्कमही कमी मिळू शकते. आमची पिकं पावसाने मारली. आता कागदावरचे आकडे आम्हाला संपवणार का, असा हतबल सवाल शेतकरी विचारत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी काही राजकीय हस्तक्षेपातून अहवालात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त केल्याने हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. त्यामुळे संजय काका पाटील यांनी केवळ विसापूर येळावीच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील हवामान केंद्रांच्या नोंदींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला न्याय मिळणार का, की आकड्यांच्या खेळात पुन्हा एकदा बळीराजा भरडला जाणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्या वेदर स्टेशनवर दिलेला रिपोर्ट आहे 59.8 कुठं आहे 59.8 आणि येळावीचा रिपोर्ट झालाय तो 59.8. 2 पिकांचे 10:16 हे त्या पर्जन्यमान हे जंत काढलेले रिपोर्ट आहे. पुन्हा 5 तारखेला शेती अधिकाऱ्याने कृषी सहाय्यकाने काढलेला रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट आलेला आहे 38.3. ह्यामध्ये गेम काय आहे, 51% वर ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेला त्याला इन्शुरन्स मिळतो. विमा कंपन्या इन्शुरन्स द्यायला लागतात. शेतकऱ्यांनी ज्या इन्शुरन्स भरलेला आहे त्या शेतकऱ्याला. विसापूर सर्कलमध्ये 3 वर्षापूर्वी काही चुका दाखवल्या करायला या ठिकाणी बँकेत गेली माणसं आणि त्या ठिकाणचे थोडे पैसे वाढवून आणतो. जे खरं होते, जे कमी दाखवलं होतं त्या आधारे घेऊन तिथं 2 वर्षापूर्वी काही पैसे काढले गुंट्यावर 100-200 रुपये रक्कम झाली. आणि मग हे सन्माननीय तिथे काही पुढारी आज बातम्या दिलेल्या आहेत, त्यांना गाडी प्रदान आणि गोळा केलेले पैसे बऱ्यापैकी दिले. शेतकऱ्यांकडनं पैसे घ्यायचं काही कारण नव्हतं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्यांची चूक आहे, 1064 प्रमाणे पैसे द्यायला पाहिजे होते, ते 300 रुपयानं पैसे काढले. बरोबर का समीक्षा? 349 राहिलेल्या पैशासाठी मिटिंगा घेतल्या, काय नाही त्याच्यात काही 0% असर आला आणि कंपनी गेली कोर्टात. जरा मी विवेक खुलासेवर सांगा केला. आम्ही शेतकऱ्यांनी वेदर स्टेशन स्कायमेट 22 पुढं परवा 13 तारखेला कृषी मंत्री
दत्तात्रय भरणे साहेब यांना आम्ही एक मेल पाठवला पत्राचा. त्यांच्याशी आधी बोलणं झालं. आम्ही त्या विभागाचे मंडलला विसापूरला कृषी सहाय्यक आहेत त्यांनाही बोलवलं होतं. त्याचं कारण असं आहे